एका ठराविक वयानंतर आपलं गर्भाशय भविष्यात होणाऱ्या बाळासाठी तयारी करत असतं। त्यासाठी प्रत्येक महिन्यात गर्भाशयाच्या आतल्या पृष्ठभागावर रक्त आणि मऊ पेशींनी बनलेला एक नवा थर निर्माण होतो। हा थर बाळाच्या पोषणासाठी आवश्यक असतो, पण तुम्ही गर्भवती होत नाही तोपर्यंत तुमच्या गर्भाशयाला रक्त आणि मऊ पेशींनी बनलेल्या या थराची गरज नसते। म्हणून दर महिन्याला रक्तस्रावाच्या रूपात हा थर योनी बाहेर पडतो, ज्याला आपण मासिक पाळी म्हणतो। योनीतून रक्त बाहेर पडावं म्हणून गर्भाशय आकुंचन पावतं, ज्यामुळे काही मुलींच्या पोटात दुखतं। हे खूप साधारण आहे आणि यात घाबरण्यासारखी वस्त्रामध्ये अशा प्रकारे ठेवतो की पॅडचा शोषून घेणारा भाग हा बरोबर योनीच्या मुखाला झाकून टाकेल। अशा प्रकारे ते योनीतून बाहेर येणारं रक्त सहज शोषून घेऊ शकतं आणि आपलं अंतर्वस्त्रही खराब होत नाही। आधी आणि नंतर देखील हात स्वच्छ धुतले पाहिजेत। दर 6 तासांनी किंवा जेवढी जास्त गरज लागेल तसं पॅड बदललं पाहिजे। विशेष करून स्त्रियांनी आणि मुलींनी या काळात स्वच्छतेची विशेष काळजी घेणं खूपच गरजेचं आहे, नाहीतर इन्फेक्शन्स होऊन अनेक प्रकारचे आजार देखील होऊ शकतात। या दिवसात स्वच्छ उन्हात वाळलेल्या कपड्याचाच आपण वापर केला पाहिजे, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल होत नाही। त्यामुळे आपण सॅनिटरी नॅपकिन्स किंवा पॅड्सचा वापर करतो। त्यामुळे स्वच्छता राखणं सोपं जातं, इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं आणि घराबाहेर देखील आपण कॉन्फिडेंटली पडू शकतो। पिरियड्सच्या काळात आपण जे नॅपकिन्स वापरतो ते दिवसातून 3 वेळा बदलणं खूपच गरजेचं आहे। जर रक्तस्राव किंवा ब्लड फ्लो जास्त असेल तर ते जास्त वेळा बदलले पाहिजेत, नाहीतर रॅशेस होतील आणि इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतात। नेहमी आपल्या पर्समध्ये एखादं नॅपकिन आणि इव्हन मुलींच्या स्कूल बॅग्समध्ये सुद्धा एखादं नॅपकिन आपण ठेवलं पाहिजे। मुलींना सुद्धा याबद्दल आपण व्यवस्थित समजावून सांगणं खूपच गरजेचं आहे। त्याचबरोबर या दिवसात योनी मार्गाची किंवा वजायनाची स्वच्छता राखणं देखील खूपच गरजेचं आहे। ती जागा गरम पाण्याने स्वच्छ धुवून नेहमी कोरडी ठेवली पाहिजे। 15 वर्षामध्ये जर पाहिलं तर मासिक पाळीचे जे वय आहे ते 12 वर्षाला ती पहिल्यांदा यायची। आता आपण बघतो 12 पासून 10 वर्षापर्यंत आले, 10 ते 12 वर्षापर्यंत। तर पण हे जे मासिक पाळी लवकर येण्याची जी कारणं आहेत, तर एक तर म्हणजे एक एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये, दुसरं गोष्ट महत्त्वाची गोष्ट की आता म्हणजे चांगलं डाएट, खूप आहार, त्यांचं म्हणजे वजन पण वाढलेले आहे, त्याच्यामुळे हार्मोन्स लवकर क्लिक होतात। तिसरी जर गोष्ट आपण जर बघितली की आपण प्रत्येक ज्या भाजीपाला आहेत किंवा काही आहे त्या सगळ्यामध्ये पेस्टिसाइड वगैरे हे केलेलं असतं, तर त्याच्यामुळे पण हार्मोन्स येतात आणि ते हार्मोनल लवकर क्लिक होतं आणि मग पाळी येते। पण जनरली 10 ते 12 या वयामध्ये यायला पाहिजे, पण आज आपण बघतो जर समजा 7 वर्षाला 8 वर्षाला जर आली असेल पाळी, तर याच्यामध्ये फार लवकर पाळी येणं त्याला आपण प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतो। आणि तसं जर पाळी येत असेल तर निश्चित एकदा स्त्रीरोग तज्ञांना दाखवून घ्या की म्हणजे त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा नाही येते। पण जनरली रुटीनली एक 9-10 वर्षापर्यंत आली, 10 वर्षापर्यंत, तर आता ते एजच प्रिसीड झालेलं आहे, तर त्यामुळे तेवढं घाबरण्यासारखं नाहीये।